अक्रम, मला वाटतं आता मी हे सगळं थांबवायला हवं. किती वेळा प्रयत्न करायचे? प्रत्येक वेळी पदरी निराशाच येतेय. सुशांत, तुला माहितीये का, जेव्हा एखादा मूर्तिकार दगड घडवतो तेव्हा तो एकाच घावात मूर्ती तयार करतो का? नाही रे, त्याला तर शेकडो घाव घालावे लागतात. अगदी बरोबर. समजा त्याने 100 घाव घातले आणि दगडाला काहीच झालं नाही. पण 101व्या घावाला तो दगड फुटला आणि त्याचा आकार बदलला. तर तो दगड त्या शेवटच्या एका घावामुळे फुटला का? नाही, त्याआधी मारलेल्या 100 घावांचा परिणाम त्या शेवटच्या घावात दिसला. नेमकी हीच गोष्ट तुझ्या आयुष्याला लागू होते मित्रा. तुझे आत्तापर्यंतचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत. ते प्रत्येक प्रयत्न तुला त्या शेवटच्या घावाच्या जवळ घेऊन जात आहेत, जो तुला यश मिळवून देणार आहे. तू जर आता थांबलास तर तुझे ते 100 कष्ट शून्य होतील. म्हणजे तू म्हणतोयस की मी फक्त एका घावाच्या अंतरावर असू शकतो? कदाचित. यशाचा दरवाजा उघडण्यासाठी शेवटची किल्लीच उरली असेल तर. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. हार मानणं सोपं असतं, पण लढत राहण्यातच खरा मर्दपणा आहे. खरं आहे तुझं अक्रम. मी विसरलो होतो की कष्टाचं फळ मिळायला वेळ लागतो, पण ती नक्की मिळतं. थँक्स यार, पुन्हा एकदा लढाईची ताकद दिलीस. सातत्य हे यशाचे गुपित आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करणे सोडू नका.